पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई गेल्या देवदर्शनाला, चिंगी जाणार आजीकडे, मग घरात राहतं कोण? मी आणि हे की पाय माझे. भाजी छान आहे. हो. आमटीत मीठ ठीक आहे ना? व्यवस्थित आहे. तुला कमी लागत असेल? नाही नाही, मला पण अगदी व्यवस्थित आहे. काय? हे आज कोर्टात एक गंमत झाली. कोर्टात गंमत? काय झालं माहितीये का? काय झालं? अगं एक हाफ मर्डरची केस होती. हे बाय माझे मर्डर? आणि असं काय बघतेस माझ्याकडे? माझ्याकडे हाफ मर्डरची केस आली होती. मी कोणाचा मर्डर नाही केलाय. हा, पण तरी मर्डर ऐकलं की भीती वाटते ना आपल्याला. बरोबर. अहो सांगताय ना तुम्ही? काय? ते कोर्टात काय झालं ते सांगणार होता ना तुम्ही? हा हा हा. अरे काय, केस अशी होती, दोन मित्र एकाच ऑफिसमध्ये काम करायला. ऑफिस सुटलं आणि मग ते दोघेही मिळून एका बार मध्ये गेले. मग पहिला मित्र बार मधून घरी जायला निघाला. तो घरी पोहोचला. दुसरा मात्र घरी पोहोचलाच नाही, कारण मधल्या वाटेत त्याच्यावर अटॅक झाला. त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला गेला. बरं, आता तो जो मित्र घरी पोहोचलेला आहे ना, त्याच्या बाजूने मी केस लढतोय. तो माझ्याशी बोलत असताना मला सारखं जाणवायचं की हा काहीतरी लपवतोय आपल्यापासून. पण कसं असतं, कोर्टाच्या नजरेत एव्हरीबडी इज इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. म्हणजे कोर्टाच्या नजरेत गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणीच गुन्हेगार नाही. बरोबर. पण आता ह्याने गुन्हा केलेला नाहीये हे आपल्याला सिद्ध करावंच लागणार. तुम्ही केलं ना सिद्ध? एवढं सोपं थोडी येते. आता जो सरकारी वकील आहे, म्हणजे ज्याच्यावर अटॅक झाला त्या मित्राचा जो वकील आहे, सरकारी वकील, त्याच्याकडे मोटिव्ह प्रूव्ह करण्यासाठी त्याने काय सांगावं की माझा अशील हा प्रगती करतोय आणि त्याच्या कलिग्सना मात्र ते बघवत नाहीये. तो जजला ओढून ओढून सांगत होता. हे काय केलं? ते काळा कोट वकिलाचा? हा, सरकारी वकील. माय लॉर्ड, आजच्या या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये माझा अशील प्रगती करत असताना त्याचे सगळे कलिग्स मात्र जळत होते त्याच्यावर. त्यांना त्रास होत होता आणि त्याच त्रासाचा परिणाम हा गंभीर गुन्हा घडलेला आहे. माझ्या अशिलाला न्याय हवाय माय लॉर्ड, माझ्या अशिलाला न्याय हवाय. तुम्ही काय केलं? मी सांगतो. हा जो सरकारी वकील सबनीस, हा माझा कॉलेज मधला मित्र. घे पाय माझे, मित्राची लढायला कसं वाटतं?
रणभूमीवर कोणी कोणाचा मित्र नसतो आनंदी मॅडम, आणि हे तर कोर्ट आहे. बरं, जो गुन्हेगारच नाहीये त्याला निर्दोष तर आपल्याला सिद्ध करायचंच आहे. बरोबर आहे तुमचं. मग तुम्ही काय केलं? सांगतो. हे सगळं सरकारी वकीलचं बोलणं झाल्यानंतर मग मी जज साहेबांसमोर उभा राहिलो. बघितलं, कोर्टामधला प्रत्येक माणूस माझ्याकडे संशयाने बघत होता. मग त्यांनी गृहीतच धरलं होतं की कर्णिकाच्या हातून केस गेली. काय बोलणार आता कर्णिक? बरं, मी या सबनीस सकट कोर्टाला एक आठवण करून दिली. माय लॉर्ड, सरकारी वकील सबनीस हे माझे खूप जुने मित्र आहेत. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. एकत्रित आम्ही LLB चा अभ्यासही केलेला आहे. खरं तर मी ह्यांना फार हुशार समजत होतो, पण आज सगळं त्यांनी खोडून काढलेलं आहे. बघा माय लॉर्ड, जर तुलनाच करायची झाली आम्हा दोघांमध्ये तर मी एका फर्म मध्ये पार्टनर म्हणून कार्यरत आहे. हे मात्र जिथे होते तिथेच आहेत. बरं, जिंकलेल्या केसेस बद्दल बोलायचं झालं तर माझ्या खात्यामध्ये जिंकलेल्या केसेसची संख्या जास्त आहे. ह्यांची जर का संख्या मोजायचा प्रयत्न केला तर हाताची 5 बोटं पुरेशी आहेत. हे असं जरा कडवट बोललो मी, हो, पण हा माझ्या अंगावर धावून आला. मग तुम्ही काय केलं? हा, पण हा थांबला. त्याने स्वतःला कंट्रोल केलं. तोच माझा पॉइंट होता. मग मी परत जज साहेबांकडे वळलो आणि म्हणायला लागलो, माय लॉर्ड. कोर्ट? हा, माय लॉर्ड, बघा, सरकारी वकील जे काही म्हणत होते ना, ते जलसी, ईर्ष्या, जे काही असेल ते, ही खरं तर एक भावना आहे जी आज त्यांना माझ्याबद्दल वाटत आहे. म्हणून ते माझ्या अंगावर धावून आले खरे, पण त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं. गुड मिस्टर सबनीस, तुम्ही स्वतःला कंट्रोल केलं. आता मला सांगा, माझे अशील त्यांच्या मित्रावर काही जलस फील करत असेल, ईर्ष्या वाटत असेल त्यांना, पण म्हणून त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं नाही असं प्रूव्ह करण्यासाठी ह्यांच्याकडे एक तरी पुरावा आहे का? अख्ख्या कोर्टात पिन ड्रॉप सायलेन्स. हेच, याच गतीने टाळ्या वाजू लागल्या. हळूहळू, मग फास्ट 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 अशा. आणि हा, जज साहेबांनी सुद्धा बाहेर बोलून नंतर माझं कौतुक केलं. तुम्ही एवढं सगळं करता ह्यातलं काही मला माहितीच नव्हतं. चालेल ना आनंदी मॅडम? चालेल. अहो, म्हणजे यातलं मला काही कळत ते म्हणून गंमत करताय का माझी? नाही ग, हे रोजचंच काम आहे. तुला काय सांगू, काय काय केसासाठी अशा काही गोष्टी कराव्या लागल्यात ना, इतकी अक्कल लावावी लागली ना. अहो, मी काय म्हणते, आपण जरा सांभाळून राहायचं. मी सिनेमात बघितलंय, वकिलाला नंतर त्रास दिला जातो, त्याच्या जीवाला धोका असतो. मला कोण का धोका निर्माण करेल का? आणि तू सिनेमा म्हणतेस ना, सिनेमातलं सगळं खोटं असतं ग. सिनेमामध्ये जे कोर्ट दाखवतात ना, तसं कोर्ट नसतं बरं का. आणि आनंदी, तुला कोण वाटलं ग मला कोणी काही करायला? नको काळजी करस तू. काळजी का बघतेस? मला खूप मजा आली हे सगळं ऐकताना. अहो, मी काय म्हणते, असं रोज कोर्टातल्या एका केस बद्दल सांगाल मला? ठीक आहे, ठरलं तर मग रोज जेवत असताना मी तुला कोर्टात घडलेल्या केसेस बद्दल किंवा आमच्या ऑफिसमध्ये घडणाऱ्या गमती जमती तुला सांगत जाईल. ठरलं? ठरलं.
आमची उशी. त्या उशीचा त्रास होतो ना तुम्हाला? झोप आली आहे? मग थोडा वेळ बस इथे. ते अगं सकाळी उठायची घाई नाहीये ना, चिंगीचा डबा बनवायचा आहे ना, आईसाठी चहा बनवायचा आहे, कसलीच दगदग नाहीये. बस थोडा वेळ. अगं आधी तुम्ही. म्हणजे काहीतरी सांगणार होतं? निघून गेले डोक्यातून. टीव्ही बघणार का? हो चालेल. आपण एखादा सिनेमा बघूया. हो हो. हे नाही. हे आनंदी, आणि ऐक, चिंगीला कधी कळू देऊ नकोस की तू भूताच्या फिल्म्सना घाबरतेस. मला पप्पी दे ना. काय? पप्पी केस दे ना. चुप आहे. चुप. मोहब्बत बरसा देना तू, सावन आया है तेरे और मेरे. तुला गाणी आवडतात ना? हो आवडतात. सॉफ्ट गाणी. खूप आवडतात. हा, एक मिनिट.
पण गाणी ऐकूया. हो. गुड नाईट. गुड नाईट. पूर्ण रात्र जायची आणि घरात दोघंच. ह्यांच्यासोबत गप्पा मारायला, वेळ घालवायला खूप आवडेल मला. पण ह्यांना कसं सांगणार मी आता? आणि त्यात आता बाहेर जे काही झालं ते